नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड टेक चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजे शिक्षक अभियंत्यांनी बुद्धिमत्ता चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या मराठी व्याकरणमधील प्रश्न। चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, आमची दारा आता कॉलेज जातात या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहे विशेष नाम, सामान्य नाम, धातुभाषिक नाम, भाववाचक नाम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक विशेष नाम। कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करतात। दिलेल्या वाक्यातील तारा हे सामान्य नाम असून येथे विशेषण नामासारखे प्रयोग केला आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, शवज्ञ यांचा समावेश या वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? पर्याय आहे मूलध्वनी, विशेष संयुक्त व्यंजने, महाप्राण व्यंजने, अर्धस्वर व्यंजने। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विशेष संयुक्त व्यंजने। तर स्पष्टीकरण बघूया याचं। श आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने आहेत। हलंत क आणि हलंत श अधिक अ मिळून श तयार झाला आहे। तर ज्ञ हा हलंत द अधिक न, हलंत न अधिक हलंत य अधिक अ मिळून ज्ञ हा शब्द बनले आहे, ज्ञ हा अक्षर बनलेला आहे। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3, मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती आहे? पर्याय आहे 50, 47, 48 आणि 52। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 48। स्पष्टीकरण दिलेलं आहे। सुरुवातीला वर्णमालेत एकूण 48 वर्ण होते। शासन निर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेले वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत। स्वर 14, स्वरातील 2, व्यंजने 14, व्यंजने 14, विशेष संयुक्त व्यंजने 2। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 4, सचिनने शतक ठोकले वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा। पर्याय सृष्टी, द्वितीय, चतुर्थी यापैकी नाही। तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, यापैकी नाही। दिलेल्या वाक्यात सचिन हा कर्ता असून त्याने ने हा चतुर्थीचा प्रयोग लिहून तृतीय व्यक्ती योग्य उत्तर असेल। त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 5, आपण स्वतःहून 2 शब्द बोला बरं की सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहेत? पर्यायाचं प्रश्नार्थ सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पुरुषवाचक सर्वनाम। दिलेल्या वाक्यातील आपण हे तुम्ही अर्थाने वापरले आहे म्हणून पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत। आपण सर्वाधिक सर्वनाम दोन्ही पुरुषाच्या दोन्ही अवस्थेत वापरले जाते। या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघूया। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।